आपल्या संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे जिवंत पाणी. जिवंत पाणी हे जे आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत, आपण शिकणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर होता 3.5 वर्ष तो सदैव बिझी होता आणि त्या 3.5 वर्षात त्याने जीवनाविषयी, अनंताच्या जीवनाविषयी ज्याही गोष्टी त्याने मनुष्याला दिल्या, ज्या बायबलमध्ये दिल्या आहेत, या सगळ्या त्याने देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने फक्त आपला प्राणच क्रूसावर दिला नाही, आपलं जीवनच आपल्यासाठी दिलं नाही, फक्त क्रूसावर आपल्या पापाची क्षमाच त्याने होण्यासाठी आपला प्राण दिला नाही, तर ज्याही गोष्टी तुम्ही या पृथ्वीवर असताना तुम्हाला समजणं आवश्यक आहे, ज्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्याने काय केल्या, या पृथ्वीवर असताना दिल्या. आणि त्याच्यामुळेच आपल्यापाशी काय आहे, देवाचा हा शब्द आहे. आणि म्हणून 1 योहान 5:13 म्हणतं, जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे. म्हणजे पहिलं काय आहे कंडिशन, की देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास, त्यांना मी या गोष्टी लिहित आहे, यासाठी की तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे याच्याविषयी तुम्हास कळावे. आणि म्हणून देवाचा शब्द आहे. म्हणून जर तुमच्यातल्या कुणालाही किंवा या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला मला सार्वकालिक जीवन पाहिजे, तर त्याच्यासाठी हा शब्द लिहिलेला आहे. आणि म्हणून आपण आज एक प्रसंग बघणार आहोत, जिथे आपण बघू की प्रभू येशू ख्रिस्त एक शमरोनी या गावात येतो आणि त्या गावाजवळ एक विहिरीजवळ येतो. आणि त्या विहिरीजवळ असताना तिथे एक शमरोनी स्त्री आणि तिच्यासोबतचं संभाषण हिच्याविषयी आपण बघणार आहोत. तर हे जे वचन आहे याच्याकडे आपण बघू. योहान 4:6 इथे ही जी घटना आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तिथे आला आणि वचन सांगतं, तिथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला. तेव्हा सुमारे दुपारचे 12 वाजले होते आणि तिथे एक शमरोनी स्त्री पाणी काढण्यास आली. येशू तिला म्हणाला, मला प्यायला दे. तर इथे आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रवासामुळे दमलेला होता आणि तो त्या विहिरीजवळ आला. आणि त्या विहिरीजवळ दुपारची वेळ होती आणि ही शमरोनी स्त्री तिथे आली आणि तिला येशू ख्रिस्ताने म्हटलं की मला प्यायला दे. आणि म्हणून त्याने काय मागितलं, पाणी, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण या समरच्या दिवसात आपण बघतो की आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे. आपलं जे शरीर आहे 50 ते 60% हे पाण्यानेच बनलेलं असतं. आणि म्हणून वारंवार आपल्याला पाण्याची काय असते, तहान लागते. आणि वारंवार आपण काय करत असतो, पाण्याकडे वळतो. आपण स्वतःला पाणी भरणं आपल्या शरीराला आवश्यक असते. आणि म्हणून इथे या घटनेमध्ये एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. आता या समरमध्ये तुम्हाला समजतं की किती पाण्याची गरज आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर एक विचार करा, तुम्ही रेगिस्तान किंवा राजस्थानमध्ये अशा वादळात आहात आणि किती पाण्याची तिथं गरज असते, कारण खूप गरम असते. आणि तिथे जर तुम्हाला कोणी एक थंड पाण्याचा ग्लास दिला प्यायला, तर किती तुम्हाला आनंद होईल. तशीच ही गोष्ट इथे आपण बघणार आहोत. हा देव जो आहे प्रभू येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला, आणि म्हणून मी तुम्हाला शिकवत असतो की देव सदैव काय करतो, ज्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. आपण पेत्राच्या जीवनात काय बघितलं, तो मासे पकडणारा होता. देवाने त्या गोष्टीचा उपयोग करून देवाने त्याला त्याची प्रचिती दिली आणि तो मासे पकडणारा झाला. इथं ही स्त्री पाणी मागायला आली आणि देवाला दिसलं की अपॉर्च्युनिटी काय आहे का, ही पाणी देवाने तिला म्हटलं की मला पाणी दे. या गोष्टीसाठी का आता तिला आध्यात्मिक पाणी किंवा जिवंत पाणी तिला देता यावं, पण ते देण्याच्या यादी तिनं ते समजावं आणि तिला मागावं, यासाठी ही गोष्ट आहे. आणि म्हणून देवाने तिला काय म्हटलं की मला प्यायला काय दे, पाणी दे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जसा प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीवर बसलेला आणि जसे आपण देवाचे चमत्कार बघतो, त्याच्यासाठी अशी कुठलीच मोठी गोष्ट नाही का ते पाणी वरतं यावं आणि त्यातलं त्याने प्यावं, हो की नाही. एक गोष्ट खूप उल्लेखनीय आहे का जितकेही चमत्कार आपण पुढेही बघणार आहोत किंवा देवाने केले, देवाने स्वतःला फायदा पोहोचवावा याच्यातला असा एकही चमत्कार केला नाही.
की ज्याच्यामुळे आता येशू ख्रिस्त हा स्वतःसाठी काहीतरी करत आहे. त्याने सगळे चमत्कार या पृथ्वीवर असताना यासाठी केले का दुसऱ्यांचा फायदा व्हावा, म्हणून त्याला सगळ्यात उत्तम सेवक सुद्धा म्हटलं जातं. प्रभू येशू ख्रिस्ताला सगळ्यात उत्तम काय, शिक्षक, सेवक, देवाचा पुत्र, या सगळ्या गोष्टी त्याला काय करतात, संबोधल्या जातात. आणि म्हणून जसं प्रभू येशू ख्रिस्ताने तिला काय म्हटलं की मला पाणी प्यायला दे, आणि आपल्याला दिसतं कुठल्याही व्यक्तीला की जेव्हा आपण त्याला देवाविषयी तिला सांगतो, आता मनुष्याचं रेजिस्टन्स म्हणजे नकार कसा असतो, तर योहान 4:9 तिने काय म्हटलं, तेव्हा ती शोम्रोनी स्त्री त्यास म्हणाली, आपण यहुदी असून माझ्यासारखा एका शोम्रोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे, कारण यहुदी शोम्रोनी लोकांबरोबर कोणतेही व्यावहारिक संबंध ठेवत नव्हते. आणि ही गोष्ट सदैव आपण बघू, आपण समोरच्याला आध्यात्मिक गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्या गोष्टी समजत नाही, त्याला हे समजत नाही का समोरचा माझ्या आत्म्यासाठी, माझ्या जीवनासाठी, माझ्या अनंताच्या जीवनासाठी बोलत आहे, आणि आपलं लक्ष काय असते, जगिकमध्ये काय काय आहे. म्हणजे हा समोरचा तुमच्या आत्म्यासाठी विचार करत आहे, तुम्ही याला जगिक गोष्टीसाठी काय, हे असं का होते, तसं का होते, त्यानं तसं का केलं, मग असंच तो असं करेल. म्हणजे ह्या आपल्याला ह्या दोघांमधला काय दिसतं, विलक्षण काय विरोध या गोष्टीमध्ये दिसतं. आणि तिनेही सुद्धा काय केलं, त्याच गोष्टी केल्या. तिला हे समजलं नाही का हा जो विहिरीवर जो बसलेला पुरुष आहे, का हा जो व्यक्ती आहे, हा माझ्या आत्म्यासाठी, जरी हा तुला पाण्यासाठी मागत आहे, पण हा तुझ्यापासून घ्यायला नव्हे, तर त्याच्यापासून जे जिवंत पाणी आहे ते तुला देण्यासाठी तो संभाषण पुढे चालू ठेवत आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने तिला उत्तर दिले, 10वं वचन, आणि हे उत्तर खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे, इकडे लक्ष द्या. देवाचे दान म्हणजे काय, आणि प्यायला, आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे जर तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. म्हणून यातले ज्या सगळ्या गोष्टी काय आहे, आजच्या वचनामध्ये आपण सुद्धा बघितलं काय, की देवाचे दान काय आहे, सार्वकालिक जीवन आपण बघितलं, जे तुम्ही पाठ केलं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की देवापासूनचे दान तुझ्यासाठी काय आहे, तसंच तुमच्यासाठी सुद्धा की देवाची इच्छा खरंच तुमच्यासाठी काय आहे. जे मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही योगाने का बा इथं चर्च चालू झालं म्हणून आपण बसतो नव्हे, तर देवाची ही तुमच्यासाठी योजना होती का देवाच्या वचनात तुम्ही बसावं आणि देवाचं जे सार्वकालिक दान आहे त्याच्याविषयी तुम्ही ऐकावं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की देवापासूनचे दान जे तुला सांगत आहे, हे जर तुला खरंच माहीत असतं तर सगळ्यात आधी तू त्याच्याकडे धावली असती. असे प्रश्न नाही काढले असते का या जगात काय चालू आहे, हे काय चालू आहे, जे सगळ्यात महत्वाचं तुझ्या जीवनासाठी ते तू त्याला मागितलं असतं. दुसरं त्याने काय म्हटलं, पहिलं की दान म्हणजे काय, आणि दुसरं काय का तुला म्हणणारा कोण, कारण हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की जोपर्यंत तो व्यक्ती का ख्रिस्त, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की हा देवाचा पुत्र, त्याच्या ठाई तारण आहे, त्याच्यामुळे जीवन आहे. कारण आपण पुन्हा एकदा वचन, ज्याच्या ठाई पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे, ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याच्यापाशी जीवन नाही. हे गोष्ट जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, या दोन्ही गोष्टी की कोणासोबत बोलत आहे, हा देवाचा पुत्र, आणि त्याच्यापासून काय दान आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही एक विचार फक्त जर केला, तुम्हाला बायबल समजण्याची गरज नाही, खरंच देवाचा पुत्र येशू ख्रिस्त का आला आणि त्याने माझ्यासाठी काय केलं, इतकंच जर तुम्ही त्या गोष्टीवर जर विश्वास ठेवला तर मनुष्याचं तारण होईल. आणि म्हणून देव तिला काय म्हणत आहे की जे देवाचं दान आहे आणि कोण तुझ्यासोबत बोलत आहे हे जर तुला समजलं असतं तर या बाकीच्या गोष्टी तू केल्या नसत्या. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हाही आपण देवाच्या वचनासोबत एखाद्या व्यक्तीला बोलतो, सैतान, जसं मी विचाराविषयी बोलत असतो, तो काय करतो, सदैव तुमचं डिस्कशन, कारण तुम्ही काय करत आहे, तुम्ही त्याच्या आत्म्याविषयी बोलत आहात, त्या व्यक्तीला अशा गोष्टी घेऊन जातो, कारण आता काय तुमचा जो टॉपिक आहे तो बदलणं आवश्यक आहे. आता हा समोरचा व्यक्ती थोडी टॉपिक बदलणार आहे, हा कारण तुमच्या आत्म्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून सैतान तुमच्या विचारावर कार्य करतो की याला हे असं असं विचार, याच्या डोक्यात असं असं टाक, म्हणजे काय की जी गोष्ट आहे सत्याची त्याच्यापासून आता तुमचा विषय पूर्ण भरकडून जाणे, हे सदैव सैतानाचे डाव असतं. आणि म्हणून इथे
ती व्यक्ती जी आहे ती शिमरुनी स्त्री ते काय बघत होती, फक्त शारीरिक तहानीसाठी, आणि येशू ख्रिस्त जे बघत आहे तिच्या काय आध्यात्मिक तहानीसाठी. आणि म्हणून माझी इच्छा आहे का तुम्ही प्रत्येकाने आध्यात्मिकरित्या जोपर्यंत तुम्ही तहानले नाही, तुम्हाला शारीरिक पाणी पिण्याची मला तुम्हाला देण्याची गरज नाही. तुम्हाला जशी तहान लागली तसेच तुम्ही पडता, तसेच तुम्ही, कारण तुम्हाला कोणी पाणी द्यायची गरज नाही, तसेच तुम्ही घेता. तसंच जोपर्यंत तुम्हाला आध्यात्मिक ताण कुठल्याही व्यक्तीला स्वतः लागत नाही तोपर्यंत तो ख्रिस्ताजवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण पुढे बघू की इथे जेव्हा येशू, आणि दुसरं जे शारीरिक हे जे पाणी, जे जिवंत पाणी आहे ज्याच्याविषयी येशू ख्रिस्त बोलत आहे, आता हा काय करत आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं मनुष्याच्या जीवनात आहे ते प्यायचं पाणी, त्याच गोष्टीचा उपयोग करून फक्त तिनेच त्याला सांगितलं का, आपण 2000 वर्षाआधी आजही तो शास्त्र लेख वाचत आहो की ज्याच्यामुळे आपल्याला जिवंत किंवा आध्यात्मिक पाणी समजावं. समजलंय किती महान गोष्ट आहे ही गोष्ट. 2000 वर्षाआधी देव तिच्या संग बोलला, फक्त तिलाच दिलं का, ती गोष्ट तुमच्या समोर आज पुन्हा आहे, यासाठी का आध्यात्मिक पाणी काय आहे, जिवंत पाणी काय हे आपल्याला समजावं. आणि म्हणून जे शारीरिक पाणी आहे ते जे पाणी आहे तुम्हाला अर्ध्या एक तासाने पुन्हा तहान लागेल. इथे येशू ख्रिस्त म्हणतो की हे जे पाणी, जिवंत पाणी मी जे देत आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही एकदा पिता, तुम्ही एकदा पिल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची आध्यात्मिकरित्याची कधीच तहान लागणार नाही. म्हणून हे किती महत्त्वाचं, कारण शारीरिक पाणी तुम्हाला अर्ध्या तासाने अधिक तहान लागेल, पण जर तुम्ही आध्यात्मिकरित्या तहानलेले आणि येशू ख्रिस्त हे आध्यात्मिक पाणी जे तुम्हाला देण्याचं काय करत आहे, तुम्हाला दान देत आहे, ते जेव्हा तुम्ही स्वीकारता तुमच्या जीवनात कधीच तुम्हाला तहान लागणार नाही. आणि म्हणून हे जे आध्यात्मिक पाणी, ज्याला लिव्हिंग वॉटर किंवा जिवंत वॉटर पाणी आहे, हे आपण बघणार आहोत की आहे तरी का. कारण शारीरिक पाणी किंवा शारीरिक पाणी आपण बघतो, या बॉटलमध्ये मी भरून ठेवलेलं आहे, हो की नाही, ते तुम्हाला दिसतं. आपण बोलत आहोत जिवंत पाणी. म्हणून मी तुम्हाला या जिवंत पाण्याकडे की हे असतं तरी काय, असं कुठलं पाणी आहे जे पिल्याने माझी आध्यात्मिक तहान आहे ही पूर्णी काय आहे, भागणार आहे, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. योहान 7:28 म्हणतं, 7:38, योहान 7:38, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही विश्वास ठेवता का देवाचा पुत्र आहे, जर तुम्ही विश्वास ठेवता की हे देवाचे वचन आहे, तुमचा हाही विश्वास असला पाहिजे त्यानंतर की मग याने हे जे म्हटलं आहे हे होतं कसं, असं कुठलं जिवंत पाणी आहे, कारण मला तर फक्त प्यायचं पाणी माहीत आहे, असं कुठलं जिवंत पाणी आहे का देवाचा पुत्र मला देऊ इच्छितो, ही तुमची तहान असली पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्या नळाजवळ, आध्यात्मिक पाण्याजवळ, त्याच्या उगमाजवळ याल आणि त्याला तुम्ही मागाल. जर तसं तुम्ही केलं नाही तर काय होऊन जाईल, तुम्हाला ते आध्यात्मिक पाण्याची कधीच तुम्हाला गरज भासणार नाही. आणि म्हणून इथे आपण बघू की पुढच्या वचनात आता देवाने तिला उत्तर दिलं का तू कोणासंग बोलत आहे आणि दान काय आहे हे तुला कळलं असतं तर जे तुझ्यासाठी योग्य ते मागितलं असतं. आता या स्त्रीने उत्तर दिलं, काय म्हणते ती, आपण बघू या वचनात 11वं वचन, ती त्यास म्हणाली, साहेब पाणी काढायला आपल्याजवळ काहीच नाही. पुन्हा एकदा तीच गोष्ट, हो की नाही, त्याला समजत नाही. जसं मी त्या विलियम केरीचं उदाहरण दिलं, तो आपलं देश, सगळ्या गोष्टी सोडून, आपलं कुटुंब सोडून अशा लोकांजवळ ज्यांना काहीच माहीत नाही, ज्यांना तो ओळखतही नाही, ज्यांचे आत्मे अनंताच्या नरकात जात आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्यांना सत्य सांगण्यासाठी आला. हे लोक काय केलं, त्यांचे घर जाळले, त्यांचा मुलगा मेल्यानंतर आपल्याला दिसतं की त्याला काहीच मदत मिळाली नाही. सांगण्याचं तात्पर्य, जगिक मनुष्याला समजतच नाही का हा माझ्या आत्म्यासाठी बोलत आहे, माझ्या पापाची क्षमा होणं आवश्यक आहे, हे माझ्यासाठी. कारण लोकांना असं वाटतं की अरे माझ्यापासून तर काही फायदा हा घेत नाही, माझ्यापासून तर काही ओढत नाही, आणि त्यांना या गोष्टी समजत नाही. आणि म्हणून हे स्त्री काय म्हणाली, साहेब पाणी काढायला आपल्याजवळ तर काहीच नाही, विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कुठून आला. हिला या गोष्टी समजत नाही. आणि 12वं वचन, आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो स्वतः त्याचे पुत्र व त्याचे गुरेढोरे हिचे पाणी पित असत, त्यापेक्षा आपण मोठे आहात का,
तर पुन्हा एकदा तिने तेच प्रश्न चालू केले. का? लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा विश्वास नाही तोपर्यंत तुमच्या काय काय असतं, तोपर्यंत तुमचे संकोच आणि तुम्ही सगळे कारण देवासमोर आणता. आता इथे खूप महत्वाचं आहे. ही स्त्री काय म्हणते, हे विहीर खाली आहे, ही खोल आहे. या खोल विहिरीत काय होतं, या खोल विहिरीतून तुम्ही पाणी कसे प्याल? आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. जुन्या करारामध्ये जेव्हा मेंढपाळ लोक त्यांचे जे मेंढरं आहेत, जेव्हा ते तहानले राहायचे, ते काय करायचे, त्या मेंढरांना मेंढपाळ विहिरीजवळ घेऊन यायचा. आता विहिरीजवळ घेऊन आल्यावर मेंढपाळ काय करायचा, दोर टाकायचा. दोर टाकून बकेटीने पाणी वर काढायचा. वर काढल्यानंतर तिथे छोटे छोटे जे टाके ठेवलेले राहतात त्याच्यात पाणी टाकायचा आणि मेंढरे यायचे, त्या टाक्यातून पाणी प्यायचे. एकदम सोपी आहे, तुम्हाला समजलं असेल, काही मोठी गोष्ट नाही. मेंढर कधी नाही मी विहिरीत जातो आणि मी पाणी पितो असे करू शकत नाही. त्यांच्या हाती नाही. त्यांच्यासाठी मेंढपाळ लागतो, जो आज जातो त्यातलं पाणी काढतो, तुम्हाला अवेलेबल करून देतो आणि त्याची इच्छा आहे का तुम्ही ताणलेले आहात तसे तुम्ही प्या. तसंच तुम्ही जर स्वतःच्या कार्यामुळे तुम्ही जर म्हणता की आम्ही स्वर्गाचं राज्य पाहू शकतो आणि आम्ही स्वर्गात जाऊ शकतो, तुम्ही त्या मेंढरासारखे आहात ज्याची इच्छा आहे का मी स्वतः विहिरीत जातो आणि पाणी काढतो, ते इम्पॉसिबल गोष्ट आहे. जसं मेंढर त्या विहिरीत घुसला तर तो मरेल, कधीच बाहेर निघणार नाही. तसेच मनुष्याचे कार्य जेव्हा मी विहिरीत जातो किंवा माझ्या कार्यामुळे मी स्वर्गात जाऊ शकतो, हा तोच विचार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सदैव समजत असेल, काय म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. म्हणून हे देवाचे वचन तुम्हाला समजणं आवश्यक आहे की बोलत काय आहे. जसा विहिरीतून तुम्ही पाणी मेंढर, आणि तुम्हाला मी शिकवलं आहे, परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे आणि आपण त्याचे मेंढर आहो. मेंढर स्वतः पाणी पिऊ शकत नाही, त्यांना त्यांच्यासाठी द्यावं लागतं. आणि म्हणून हे जी आहे गोष्ट समजली पाहिजे की सार्वकालिक जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. म्हणून देवाने स्वतःला की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी तुम्हाला जीवन देतो, मी आपला प्राण तुमच्यासाठी देतो, की ज्या ठाई तुम्ही माझ्यापासून जेव्हा मला स्वीकाराल, तुम्ही हे जिवंत पाणी सार्वकालिक जीवन तुम्ही घ्याल. दुसरी एक गोष्ट तुम्हाला समजण्यासाठी, चर्च. आता तुम्ही म्हणाल की बरं, तिथं स्त्री होती, तिथं येशू ख्रिस्त समजवणारा होता, तिथं या सगळ्या गोष्टी त्याने शिकवल्या, आमच्यासाठी काय आहे? जसा परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे, पास्टरला बायबलमध्ये दुसरा शब्द म्हणजे शेफर्ड म्हणजे मेंढपाळ म्हटल्या जातं. हे जे चर्च आहे तुमच्यासाठी एक विहीर आहे, ज्यातलं बायबलमधून जो पास्टरचं काम असतं की आठवडाभर अभ्यास करणे, ते आध्यात्मिक पाण्यासाठी त्या विहिरीत उडी मारणे, त्याच्यातून त्या गोष्टी बाहेर काढणे, म्हणजे रविवारी जेव्हा लोक येतील, मेंढरं येतील, त्यांना हे आध्यात्मिक पाणी त्यांच्यासाठी अवेलेबल करून देणे. का हे तुमच्यासाठी आहे? देवाने हे तुमच्यासाठी बाहेर काढून दिलेलं आहे. हे वचन तुमच्यासाठी आहे, तुम्ही याच्यातून प्या, यासाठी का तुमची सार्वकालिक भूक भागावी. हेच तो जो आहे. म्हणून तुम्ही कधी असे म्हणू शकणार नाही. देवाने चर्च, देवाचं जे चर्च असतं आणि त्याच्यावरचा जो पास्टर असतो, ते त्याच गोष्टीसाठी दिलेला असतो की मेंढरांना समजणार नाही का जीवनाचं पाणी कसं मिळावं. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो की देवाने आधारित केलेल्या चर्च शिवाय तुम्हाला कुठं सत्य भेटत नाही. या जगात कुठलीच अशी जागा नाही जिथे जीवनाचं सत्य, एकही जागा नाही. म्हणून तुम्ही हे देव लक्षात ठेवा की आपल्यापाशी हे चर्च आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या मेंढरासारखे त्या विहिरीजवळ येता, आणि मेंढपाळाचं काम आहे का त्याच्यात दोर टाकणे, कारण ते पाणी जे आहे ते खोल आहे. हा जीवनाचा शब्द हा तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यातून तू बाहेर काढ आणि आमच्यासाठी तू अवेलेबल करून दे, आणि जे जे तहानले त्यांनी त्यातून प्यावं. पाळकाचं किंवा मेंढपाळाचं काम तेवढंच आहे आणि हे काम मोठं आहे. म्हणून देवाचे वचन सांगतं, एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते धावा कसे करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलंच नाही, जसं हे जिवंत पाण्याविषयी कधी तुम्ही ऐकलंच नसेल, तर त्यावर ते विश्वास ठेवतील कसे, आणि घोषणा करणाऱ्याशिवाय ते ऐकतील कसे, आणि पाठवल्याशिवाय ते घोषणा करतील कसे. म्हणून जे मी तुम्हाला सांगत असतो की हे जे चर्च आहे हे देवाने यासाठी दिलं
का त्या मेंढरं कधीही पाण्यात विहिरीत जाऊ शकत नाही. म्हणून पास्टर दिला जातो की तू देवाच्या वचनाचा अभ्यास कर, त्यातलं जे पाणी तू बाहेर काढ आणि विहिरीच्या बाहेर तू ठेव, की मेंढरं येतील, जे तहानलेले ते पेतील. आणि तुमच्यापासून जशी माझ्यापासून अपेक्षा असते का दर रविवारी तू जीवनाचं पाणी सगळ्यांसमोर अवेलेबल म्हणजे तू लाखून ठेव, तुमच्यापासून अपेक्षा असते का तुम्ही विश्वासाने ते घ्यावं. त्याशिवाय तुमची आध्यात्मिक ताण भागणार नाही. तुमच्यापाशी छोट्या टाक्यात किंवा एखाद्या बकेटीत पाणी दिलेलं आहे, तुम्हाला गरज असली पाहिजे, मला या गोष्टीची तहान आहे, मी हे पाणी पिते, आणि मग कुठं तुम्हाला ते सार्वकालिक जीवन समजेल. म्हणून ख्रिस्त तेव्हाही होता, त्याच्या योजना आजही आहेत. शिमरोनी स्त्री तेव्हाही होती, तिलाही जिवंत पाणी समजत नव्हतं. आजही लोक आहेत, आपल्याला या गोष्टी समजत नाही. आणि म्हणूनच देवाची कृपा की मनुष्यासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे चर्च देवाने अवेलेबल करून दिलं. पुढे आपण बघू की देवाने तिला उत्तर दिलं. 13वं वचन, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिल त्यास पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जे कोणी पिल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपडत्या पाण्याचा झरा होईल. आता आपण सगळ्यात मोठ्या मुद्द्यावर शेवटी का हे जिवंत पाणी म्हणजे काय. मला शारीरिक पाणी समजतं, हे जिवंत पाणी म्हणजे काय. पहिली गोष्ट, तुम्हाला शरीर आहे म्हणून तुम्हाला पाणी लागतं, म्हणजे शारीरिक पाणी. आपण आध्यात्मिक बनलेलं आहोत, तुम्हा प्रत्येकाला आध्यात्मिक ओढ आहे, ठीक आहे. तुम्हा प्रत्येकाला आध्यात्मिक तहान आहे, असं नाही का आपल्यापाशी नाही आहे. पण त्यातले ती आध्यात्मिक ताण आपण काय करत आहोत, जे आध्यात्मिक राहण्याचा प्रयत्न करत आहेत ते आध्यात्मिकरित्या जगातल्या गोष्टी म्हणजे जे जे जग सांगतं आध्यात्मिकरित्याचं त्याने ताण विझवण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा आपण जगिक गोष्टी ज्या आपल्याला आनंद करतात, तुम्ही जगिक गोष्टी आनंद करता याच्यासाठी जात ना. तुमच्यात जे पोकळ जी जागा आहे, जी अजून भरली गेलेली नाही, जे आध्यात्मिक तुम्हाला तहान आहे, ते तुम्ही जगिक गोष्टीनं तो व्यक्ती काय करत आहे, भरण्याचा प्रयत्न करतो. ती तहान थोड्या काळासाठी भरवल्या जाते. जशी पिल्याच्या पाण्यानं अर्धा एक तासच ती तहान बुजते, अजून तुम्हाला लागते. तशीच तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्त हे जे पाणी तुम्हाला ऑफर करत आहे ते न घेतल्याशिवाय जगिक गोष्टीमुळे जेव्हा तुम्ही भरता, तुम्हाला समजतं की सदैव तुम्ही आध्यात्मिकरित्या तहानलेले असता. म्हणून तुम्ही अधिक काय करावं, अधिक काय असेल, अधिक कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कारण तुमची तहान कधीच योग्य पाण्याने भरली नाही. आता शेवटचा प्रश्न येतो, हे पाणी मिळावं कसं. आणि म्हणून देव काय म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी मेंढराकरिता आपला प्राण देतो. आपण जे देवाचे मेंढरं आहोत, जे आपण पापात फसलेले आहोत, जे आपल्या पापाची शिक्षा आहे, ते प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ त्याने क्रुसावर केलं. आणि जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता, आता समजून घ्या, जिवंत पाणी म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला म्हणता की देवा माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी विश्वास ठेवतो की देवाचा पुत्र आहे आणि तू माझ्यासाठी आपला प्राण दिला, मी माझं जीवन वळवते, मी तुझ्याकडे येते, माझ्या पापाची क्षमा कर, अनंताचं जीवन तू दे. जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, कुठल्याच चिन्हाची, कुठल्याच तुम्ही भावनेची वाट बघत ना, तर त्याने जे म्हटलं त्याच्यावर विश्वास ठेवता की मी तुला वाचवेल, आणि तुम्ही त्याच्या वचनावर सरळ विश्वास ठेवता आणि तुम्ही स्ट्रॉंगली विश्वास ठेवता. देवाचा आत्मा, ज्याला लिव्हिंग वॉटर, ज्याला स्पिरिच्युअल वॉटर, ज्याला आध्यात्मिक पाणी म्हटल्या जातो, तो तुमच्यात शिरतो, तो तुमच्यामध्ये सदैवसाठी राहतो आणि तुम्हाला जीवनाचं पाणी भेटलं. आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला कुठल्याच गोष्टीची आध्यात्मिकरित्या ताण लागत नाही. म्हणून हे जिवंत पाणी म्हणजे देवाचा आत्मा, तो फक्त ख्रिस्ताला स्वीकारल्यानेच तुम्हाला दिल्या जातं. आणि जसं एक ग्लास पाणी पिल्यानं, जसं तुम्ही आता समजून घ्या, आपण अर्ध्या तासापासून, मला वाटते 1.5 तासापासून तुमच्यातलं कोणीच पाणी पिलं नाही. बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला प्रत्येकाची इच्छा होईल, बाबू मला पाणी दे, चहा मला नंतर देतो, है की नाही. आणि जसे तुम्ही पाणी पिल्यावर तुम्ही कमीत कमी त्यावेळेस तुमची शारीरिक भूक जशी भागेल, तसंच जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकाराल, अनंतासाठी सदैवसाठी तुम्हाला तो कॉन्फिडन्स राहील की माझी आत्मिक भूक भागवल्या गेली.
मला हे जिवंत पाणी मिळालं. तुम्हाला कधीच जीवनात दुसऱ्या गोष्टीची गरज भासणार नाही. तुमचं जीवनही वळेल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी जगात फिरत आहात की मला शांती भेटली पाहिजे, मला आनंद भेटला पाहिजे, तुम्हाला हे समजत नाही आहे की तुम्हाला जगातल्या गोष्टीची गरज नाही. तुमची आत्मिक पान भागवण्यासाठी तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. आता फरक एवढा आहे का तुम्ही विश्वास ठेवता का नाही? पण सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक तिसरं पाणी सांगतो. पहिलं पाणी तुम्ही बोलले शारीरिक पाणी, जे तुम्हाला माहीत आहे. दुसरं पाणी तुम्हाला मी शिकवलं आध्यात्मिक पाणी, जे लिव्हिंग वॉटर, जे ख्रिस्तापासून येतं. एक तिसरं पाणी जे मला एक माहीत आहे, जे बायबल सांगतं, जे आज जर आपण या पृथ्वीवर असताना जिवंत पाणी, तुमची जर तहान नसेल, तुमची इच्छा नसेल, तुमचा विश्वास नसेल, तुम्ही मेंढपाळाने जे पाणी त्या मेंढरासाठी दिलं तुम्ही ते घेत नसाल, कारण तुम्हाला तो पाजू शकत नाही, पण तुमच्यासाठी तो काय करून देतो, उपलब्ध करून देऊ शकतो की तुम्ही ते विश्वासाने घ्यावं. आणि तुम्ही जर हे डिसिजन घेत ना, हा विश्वास तुम्ही ठेवत ना, एक पाणी आहे ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. लूक 16:24. जेव्हा श्रीमंत मनुष्य मेला आणि तो नरकात टाकण्यात आला, कशासाठी? कारण हे जिवंत पाणी जे पृथ्वीवर असताना तुम्ही नकारलं. हा लूक 16:24 मध्ये म्हणतो, तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव, यासाठी की त्याच्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. म्हणून पाण्याची तहान लागणारच. फरक हे आहे, या पृथ्वीवर असताना तुम्ही हे ख्रिस्तापासूनचं जिवंत पाणी, ज्याच्यामुळे तुम्हाला क्षमा मिळते, आत्मिक जीवन मिळते, याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही हे घेता, किंवा गेल्यानंतर त्याला एका पाण्याच्या थेंबासाठी भीक मागता. पाण्याची गरज तुम्हाला आहेच, तशी ख्रिस्ताची गरज या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीला आहे. आणि जेव्हा तुम्ही मागता, तो तुम्हाला तो सार्वकालिक जीवन देतो. लिव्हिंग वॉटर, जिवंत पाणी म्हणजे देवाचा आत्मा. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, तो तुम्हाला क्षमा करतो, देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तुमच्या पापाची क्षमा होते, तुमची आध्यात्मिक ताण भागवल्या जाते. आता तुम्हाला जगातल्या गोष्टीची गरज भासत नाही. जशी पाण्याची तहान फक्त पाण्यानेच भिजते, तुम्हाला दुसरं कुठलंही लिक्विड जर मी पाजलं, तुम्ही म्हणाल पहिले पाणी दे, तसंच तुमची आध्यात्मिक ताण हे ख्रिस्ताच्या सुवार्तेनंच भिजवली जाईल. याच्याशिवाय तुम्ही त्यात काही टाकण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही अधुरेच राहाल. तुमची ताण कधीच भागली जाणार नाही. तुम्ही सदैव जगाकडे वळत राहाल. प्रश्न सगळ्यात शेवटी, तुम्ही ताणले आहात का? कारण ख्रिस्ताची इच्छा आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जसं शिमरोनी स्त्रीसाठी देवाने काय केलं, या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर उपलब्ध करून दिल्या, तसेच तुमच्यासमोर सुद्धा हे जिवंत पाणी सध्या ठेवलेलं आहे. तुम्ही पहिले स्वतःला विचारणे, कसं हे जिवंत पाणी? पहिले स्वतःला विचारणे की खरंच माझी आध्यात्मिक ताण भागलेली आहे का, मी जगासारखा आहे, जगाकडे वळत आहो, हे तुम्ही स्वतःकडे चेक करणे. आणि जेव्हा तुम्हाला प्रामाणिकपणे या गोष्टीचं उत्तर तुम्हाला भेटत असेल का, हो मला ख्रिस्ताची गरज आहे, माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, मला त्याला हाक मारण्याची गरज आहे, हा प्रामाणिक निर्णय तुम्ही घेणे. आणि त्याला मग त्याला हाक मारणे की ख्रिस्ता माझा आत्मा वाचो, हा निर्णय तुम्ही घेणे, हे डिसिजन घेणे, हे जे डील आहे हे कंप्लीट करणे. जसा तुमच्या समोर एखादा व्यक्ती काहीतरी घराला विकायला येतो, ताई तुम्ही एखादं हे भांडं घेता का, त्या भांड्याविषयी तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. आता जोपर्यंत ते तुम्ही डील घेत ना, म्हणजे हो मला हे पटलं, मी हे घेते, जोपर्यंत ते तुम्ही डिसिजन घेत ना, तोपर्यंत ते भांडं तुमच्याच काहीच उपयोगाचं नाही. त्या भांड्याची तुम्ही काय घेतली, फक्त माहिती घेतली. पण जेव्हा तुम्ही ते माहिती घेऊन तुम्हाला जेव्हा पटतं, तुम्ही त्याला म्हणता की हे मला पाहिजे, तेव्हा ती डील जी आहे ती गोष्ट कंप्लीट होते.
पण जर फक्त तुम्ही ऐकलं आणि त्याला म्हटलं तू पुढे हो, ती गोष्ट तुम्हाला भेटली नाही. म्हणून जेव्हा तुम्ही चेक करता की हो माझ्याजवळ हे जिवंत पाणी नाही, माझ्याजवळ ही शांती नाही, मला या गोष्टीची खात्री नाही की मी जर आज मरते तर माझा आत्मा स्वर्गात जाईल का नाही, याच्याविषयी जर तुम्हाला खात्री नाही, देवाचा शब्द हा तुमच्यासाठी आहे. जर ख्रिस्ताशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे वळत आहात तर हा देवाचा शब्द तुमच्यासाठी आहे. ख्रिस्त म्हणतो की एकदा चाकून बघ, तुझ्या जीवनातून, तुझ्या हृदयातून जीवनाचा झरा वाहेल. आणि ते तहानलेले तुम्ही असाल तर ही वेळ जाऊ देऊ नका. कारण मी तुम्हाला सांगितलं, श्रीमंत मनुष्याने ते नकारलं आणि जेव्हा तो गेला, तो एका पाण्याच्या थेंबासाठी काय म्हणाला, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. आपल्याला जिवंत पाणी जे आज तुम्हाला उपलब्ध करून दिल्या गेलेलं आहे ते पाहिजे का नाही, मी गेल्यानंतर ते पाणी घेतो जे अग्नीमध्ये आहे आणि एका एका थेंबासाठी रडतो, हा निर्णय तुमचा आहे. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू, आपले डोळे बंद करू. हे खूप महत्त्वाचं आहे की या जीवनात तुम्ही असताना तुम्हाला या गोष्टीची शाश्वती असणे. देवाने हा शब्द यासाठी लिहिलेला आहे, दिलेला आहे. हे चर्च तुमच्यासाठी याच गोष्टीसाठी दिलेला आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा की देवाने आपला प्राण तुमच्यासाठी दिला, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून. कुठलाच मनुष्य आपल्या स्वतःच्या कार्यामुळे, कुठल्याच गोष्टीमुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. पापाचे वेतन मरण आहे, पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू आहे. आणि म्हणूनच देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. तो तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. त्याने तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, त्याने या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या. आणि जर तुम्ही तहानले असाल तर ख्रिस्ताची इच्छा आहे का ते जिवंत पाणी मी तुम्ही प्यावं. हे पाणी पिण्यासाठी याचा अर्थ की तुम्हाला समजलं पाहिजे का हो मी तहानलेली आहे, हो मी मरणाकडे वळत आहे, हो माझ्या जीवनात शांती नाही, माझं जीवन बदलण्याची गरज आहे, मी स्वतः प्रयत्न करत आहे पण मला समजतं की रोज मी याच्यात पडते, रोज मी याच्यात हरवते. हे यासाठी का तुम्ही खरं पाणी न पिता, ख्रिस्ताजवळ न येता जगात असलेल्या सगळ्या गोष्टीकडे वळता. मला तुम्हा प्रत्येकाला एक प्रश्न, आज तुमचं काही ना काही वय आहे, तुम्ही इतके वर्ष प्रयत्न केले असेल, तुमचे हे प्रयत्न जर आजपर्यंत अपयशी असतील, काय फरक आहे की तुम्ही ख्रिस्ताजवळ येणे. कारण तुम्हाला कळलं की हो इतके वर्ष तर मी काढले पण मला यातून काहीच मिळालं नाही. कारण जी ख्रिस्तापासून जी शांती येतं ते सदैव तुमच्यापाशी असतं. तुम्हाला समजतं मी वाचलो, तुम्हाला समजतं मी तारलो, तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला समजतं की ते जिवंत पाणी जो पवित्र आत्मा आहे तो मला देवाने दिला गेला. तुमच्याजवळ त्या गोष्टी नसेल, कशाची तुम्ही वाट बघता? या गोष्टीची वाट बघता की आणखी एखादा दिवस निघेल. देवाचं वचन सांगतं की उद्याची काळजी करू नको, तुला माहीत नाही की उद्याचा दिवस तुझ्याजवळ आहे का नाही. वेळ जाऊ देऊ नका. परमेश्वर या समय पुन्हा एकदा तुम्हाला हे वचन देवाने दिलं आहे का देवाच्या वचनातून की जे सार्वकालिक जीवन, देव म्हणतो जे दान तुला दिले आहे, देवाचं हे दान जे सार्वकालिक जीवन आहे, जे त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याच्यापाशी पुत्र आहे त्याच्यापाशी जीवन आहे, ज्याच्यापाशी पुत्र नाही त्याला जीवन नाही. त्या पुत्राला जेव्हा तुम्ही हाक मारता, म्हणता प्रभू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवतो की मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो की तुझ्या समोर मी दोषी आहे, मी विश्वास ठेवतो की पापाची शिक्षा हा मृत्यू आहे, अनंतकाळचं मरण आहे. प्रभू मला तिथे जायचं नाही, माझा आत्मा वाचो. कारण तुझे वचन सांगतं की परमेश्वरा तुला हाक मारल्याने तू त्याला वाचवतोस. होय परमेश्वरा, तुझ्या वचनावर, तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवतो. प्रभू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो. हे जिवंत पाणी, सार्वकालिक जीवन जे तुझ्यापासून आहे ते तू मला दे. जेव्हा विश्वासाने तुम्ही हाक मारता याचा अर्थ तुम्ही डिसिजन, तुम्ही निर्णय घेता की हो हे जिवंत पाणी मी पिण्यासाठी मी रेडी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ते डिसिजन, तुम्ही निर्णय घेणार ना, तोपर्यंत तुम्ही हे ते ख्रिस्तापासूनचं जे आहे ते तुम्ही स्वीकारणार ना. पण जर तुमची इच्छा असेल की हो मला ही गरज आहे, वेळ जाऊ देऊ नका. तुम्हाला ठाऊक नाही की आपल्यापाशी पुढचा संडे आहे का नाही, आणि देवाची इच्छा आहे का कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये.
त्याची इच्छा आहे का तुमच्या हृदयातून जे जीवनाचं पाणी जे अनंतासाठी वाहावं, तुमची जी आध्यात्मिक भूक आहे त्या सगळ्या गोष्टी तो भरवण्यासाठी रेडी आहे. गरज आहे तुमचा निर्णय घेणे. पण त्यातले तुम्ही असाल, देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, तुम्हाला आपल्या मरणाविषयी शाश्वती नसेल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. तुम्ही निर्णय घ्या, त्याला हाक मारा. येशू वाट बघत आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो प्रभू आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. धन्यवाद मानतो परमेश्वरा, हे जीवनाचं पाणी ते आमच्यासाठी तू उपलब्ध करून दिलं. होय प्रभू, आम्ही सगळे आध्यात्मिकरित्या तहानलेले आहोत. आणि होय परमेश्वरा, ही तहान फक्त परमेश्वरा आमचा निर्माण करता. आणि परमेश्वरा तूच प्रभू, तू आम्हाला भरू शकतो. प्रार्थना करतो इथे जो तहानलेला आहे परमेश्वरा, त्याला प्रभू सहाय्य कर की त्याने तुला हाक मारावी. होय प्रभू, आपलं हृदय उघडावं. होय प्रभू, तुझं वचन सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर स्वतःच्या आत्म्यासाठी, स्वतःच्या तारणासाठी विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने आपले मुले होण्याचा अधिकार दिला. धन्यवाद मानतो. माझी तहान एका दिवशी तू भरवली माझ्या राजा. आणि परमेश्वरा, हे जीवनाचं पाणी सांगण्यासाठी आजचं वचन दिलं. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या आत्म्यासाठी, कारण तू यांच्यावर प्रेम करतोस. प्रार्थना करतो जे बघू शकत नाही, होय प्रभू, जे समजू शकत नाही, आणि होय प्रभू त्यांच्या मनात तू कार्य कर. त्यांचे हृदय तू उघड, त्यांचे डोळे तू उघड. तुझं पवित्र आत्म्याचं कार्य तिथे होऊ दे परमेश्वरा, कारण जोपर्यंत तू दाखवणार नाही त्यांना समजणार नाही. होय प्रभू, ते निर्णय घेण्यासाठी त्यांना सहाय्य कर. इथे जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येकाच्या आत्म्यासाठी होय परमेश्वरा, कारण प्रभू इथून गेलेला व्यक्ती परमेश्वरा, होय प्रभू, जर तो तुझ्याजवळ येत नाही परमेश्वरा, त्याचा नाश फार वाईट आहे. आणि म्हणूनच परमेश्वरा तू आपला पुत्र दिला. होय प्रभू, प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी त्याने तो निर्णय घ्यावा, तुला हाक मारावी. आणि होय प्रभू, कारण तुझी इच्छा आहे. होय प्रभू, तू माझा आत्मा वाचवलास आणि या चर्चची सुरुवात केली की अनेकांचे आत्मे वाचावे. धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या आणि ऑनलाईनमध्ये जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, त्यांना सहाय्य तू कर. जे तहानलेले आहेत परमेश्वरा, होय प्रभू, त्यांनी हाक मारावी माझ्या राजा. आणि होय प्रभू, आपली आध्यात्मिक भूक तुझ्यापासून भागून घ्यावी, यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो. प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येकाला तुझे वचन समजण्यासाठी, होय प्रभू, तुला स्वीकारण्यासाठी सहाय्य कर. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आजच्या वचनासाठी. गीत गाऊ. चला गौरवू येशूला, राजांचा